अगदी निसर्गाने नटलेलं दहिवली गाव आहे. तरी पण एक अशी जागा आहे आता मंदिराच्या परिसरात की तुम्ही येऊन तुमचा मनाचा अख्खा शीण शांत करू शकतात. हां, इथे बसावं, निसर्गात रममाण व्हावं, पक्ष्यांचे आवाज घ्यावेत. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत. म्हणजे आपण आहोत आता सावर्ड्याला दहिवली गावात रुचिराच्या माहेरी. आणि असं अंगणात बसून आपण ब्रेकफास्ट करतोय, चहासोबत पोहे खातोय. तुम्ही पण या खायला. पोह्यांचा सेकंड राऊंड. रुचिरा आणि आम्ही दोघं मस्त बसलोय इथे. आज ऊन सावलीचा खेळ आहे. चला मंडळी, जरा गाव फिरून येऊया. यांचं दहिवलीचं गाव, सावर्ड्यातलं रुचिराचं माहेर. रुचिरा मस्त तयार होणार आहे. कशी दिसते रुचिरा, कमेंट करून सांगा. भूमिकन्या चला चला, कुठे नेतात मला रुचिरा? आमच्या ग्रामदेवतेकडे. चला. मंडळी, आपण देवळाच्या मुख्य प्रवेशद्वार जो मेन रोडवरती आहे तिथे आलो आहे. तिथून आतमध्ये जावं लागतं आपल्याला. श्री वरदान मानाई देवीचं दर्शन घ्यायला भव्य मंदिर बांधलेलं आहे. ते आता आपण जाऊन पाहूया. चला. आणि मस्त आज ऊन पडलंय, थोडासा गारवा आहे हवेमध्ये. तिथे शाळा आहे. रुचिराचे आजोबा तिथे आधी शिक्षक म्हणून शिकवायचे. हो ना रुचिरा? हो. आणि असं रस्त्याला आपण येऊन देवळाच्या परिसरात पोहोचतो. उजव्या हाताला देऊळ आहे. मस्त भव्य देऊळ बांधलेलं आहे आता हल्लीच. आणि अशा प्रकारे हे सुंदर मंदिर या कडक उन्हामध्ये एकदम लखाकतंय. खूप आजूबाजूला भरपूर चांगली जागा आहे इथे. आणि इथे उत्सव सुद्धा असतो. इथे समोर जे दिसतंय तिथे बगाड लावलेलं जातं. आणि या बगाडाचा समा यात्रा अशी म्हणून इथे उत्सव असतो. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, एक छोटासा व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्यावेळेचा. आणि त्यावेळेला माहेरवाशिणी वगैरे येतात. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. या मंदिर परिसरामध्ये खूप सुंदर अशी बाग आणि बनवलेली आहे त्यांनी. तिथे वाघोबा पण आहे. आपण हा परिसर नंतर बघूया, आधी आपण दर्शन करून घेऊया. मंदिरात प्रवेश केल्या केल्या समोरच गाभारा दिसतो आपल्याला. हे भव्य सभागृह आहे मंदिराचं. आणि दरवाजातच आपल्याला मानाई आणि भैरी यांचं इथे देऊळ किंवा गाभारा दिसतो. मुळात हे यांना प्रसाद वेगळा, म्हणजे आपण जे नैवेद्य देतो तो वेगळा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून यांची स्थापना अशी समोरच्या बाजूला करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहू शकतो एवढ्या सुंदर या मूर्त्या बनवलेल्या आहेत ना, मनमोहक आहेत अतिशय. खूप सुंदर घडवलेल्या मूर्त्या आहेत या. आणि इथे आतमध्ये श्री नंदी आहेत, तसे श्री महादेवांची लिंग आहे. किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे, किती सुंदर बांधकाम केलेलं आहे. आणि हा जो देवारा आहे, हा जे गाभारा आहे, तो अतिशय सुंदर मला आवडतो, भरपूर आवडतो. तुम्ही पाहू शकता आता इथे स्वच्छता चाललेली आहे, म्हणजे सकाळची पूजा चालली आहे. त्यामुळे सगळी परडी भरून फुलं आणलेली आहेत जी आता देवाला वाहतील. या देवळातनं पण जो बाहेरचा परिसर दिसतो तो अगदी विलक्षण आहे, खूप सुंदर आहे, हिरवाईने नटलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता नोव्हेंबर महिना चालू आहे तरी पण इथे गर्द हिरवाई आहे, गर्द हिरवळ आहे. आणि या बाजूला सगळं जंगल आहे. ही इथे वस्ती संपते
मुळात या डोंगराच्या वरती वस्ती आहे, ती संपते आणि नंतर इथे खाली या मैदानामध्ये देऊळ आहे, त्याच्या पुढे सगळं जंगल आहे. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा परिसर आहे. इथे तासनतास बसून आपण वेळ घालवू शकतो आणि वेळ कसा गेला हे कळणार सुद्धा नाही आपल्याला. आतमध्ये देवांची पूजा चालू आहे म्हणून आता आपण थोडा वेळ बाहेरचाच परिसर निहाळतो आहोत आणि नंतर मग पाया पडायला जाऊ. तर अशा प्रकारे हे सुंदर बांधकाम इथे केलेलं आणि भव्य आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त इथे मुख्य कळस मंदिराचा असा आहे, खिडक्या लाकडाच्या बनवलेल्या आहेत, हे रथाची चक्र लावलेली आहेत आणि तुम्ही पाहाल इथे गाभाऱ्याच्या बाजूला जी भिंत आहे तिथे महालक्ष्मी अंबाबाई श्री क्षेत्र कोल्हापूरचं म्युरल बनवलेलं आहे, खूप सुंदर आहे ते. आणि ही बाग एकदम खूप छान याची मेंटेन केलेली आहे, त्यामुळे इथे बघत राहावं असं वाटतं. वा, सुंदर. गोष्टी राखल्या ना तर राहतात मंडळी, राखता आल्या पाहिजेत. अगदी निसर्गाने नटलेलं दहिवली गाव आहे, तरी पण एक अशी जागा आहे आता मंदिराच्या परिसरात की तुम्ही येऊन तुमचा मनाचा अख्खा शीण शांत करू शकतात. हां, इथे बसावं, निसर्गात रममाण व्हावं, पक्ष्यांचे आवाज घ्यावेत, असं हे सगळं करून वेगवेगळी रंगांनी नटलेली ही फुलांची झाडं बघावीत. हे सगळं बघून, हे सगळं करून, या सगळ्यांचा एक्सपिरियन्स करून आपण स्वतःला हील करू शकतो म्हणजे. आणि हे करण्यासाठीच आपल्याला आपल्या गावी आपल्या मुळाकडे येणं अतिशय गरजेचं आहे. तर या बाजूला आपण ऊन दिसतंय, तरी पण जाऊन बघूया दुसऱ्या बाजूची बाग. वा, इथे मस्त केळ्याची वगैरे झाडं लावलेली आहेत. नक्कीच इथे नैवेद्य वगैरे द्यायला केळ्याच्या पानांचा वापर होतच असणार. त्याचसोबत ही तशीच बाग या बाजूला आहे आणि अशी सुंदर फुलं छान असे रंगांची फुलं या बागेत तुम्हाला दिसतात. खूप छान बांधलेली आहे आणि इथून तुम्ही बघाल तर सूर्यप्रकाश कडक आहे ना, त्यामुळे मंदिर एकदम लखलखतंय. वाव. मंडळी, मी थोडा कन्फ्यूज आहे. ही जी फुलं आहेत ना ती अनंताच्या फुलासारखी दिसतात, पण झाड तसं वाटत नाही आहे. तुम्हाला याची काय नॉलेज आहे का, हे झाड कोणतं असावं? पानं बघा कशी आहेत आणि फुलं बघा कशी आहेत. वास अगदी अनंताच्या फुलांसारखाच येतो आहे. मे बी ही कुठली संकरित जात असावी, पण सुंदर वास येतोय. हा, आजूबाजूला एवढं कडक ऊन आहे आणि या केळ्याच्या झाडांच्या सावलीखाली थांबलोय मी. सुंदर वाटतंय, असं वाटतंय इथेच बसावं या धक्क्यावरती, कारण की बागेत खाली उतरण्यास मनाई आहे. आपण कोणी उतरू नाही शकत आणि नियमांचं आपण पालन केलं तर आपलं आयुष्य अतिशय सुंदर राहतं. अच्छा, हे बेलाचं झाड आहे. अरे वा, सुंदर, मस्त. बेलपत्र बघा कशी छान, मस्त मोठी मोठी बेलपत्र आहे. तो एक नंबर सुंदर. नवीन पालवी पण आली त्याला, दिसतंय तुम्हाला. गाभाऱ्याच्या या बाजूला हे रेणुका मातेचं म्हणजे माहूरगडाचं म्युरल आहे, हे सुद्धा सुंदर आहे. आणि असा वरती कळस, खूप सुंदर असा सोन्याचा कळस वाटतोय. सूर्यप्रकाशात चमकतो आणि एवढा छान कॉन्ट्रास्ट येते ना, ऑरेंज येल्लो हा त्या निळ्या आकाशाच्या अगेन्स्ट. खूप सुंदर वाटतं. 1-2 फोटो काढतो, मग भेटतो.
हो, गीता काकांचे नाच जावई मी उंबर स्टॉपच्या इथे. रुचिरा, माहेरच्या देवाला आलात तुम्ही, ग्रामदेवतेला. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. माझं ऍक्च्युली मन इतकं प्रसन्न झालं, असं एकदम थंड होऊन असं ट्रान्स मध्ये एकदम तुम्ही? छान. हा, म्हणजे झोप आली मला literally. असं म्हणू शकतो. आम्हाला पूजा पण बघायला मिळाली. नारळ ठेवला एक आपला वार्षिक, आपण तसं ठेवतो तसं. आणि 2019 साली बांधलंय हे मंदिर, पण स्वच्छता इतकी टापटीप, इतकं सुंदर पूजन वगैरे सगळं इतकं व्यवस्थित आणि टापटीप ठेवतात. खूप छान वाटतं. बाग वगैरे पण खूप चांगली फुलवली आहे. खूप छान निसर्गात, अगदी डोंगरांमध्ये आहे मंदिर. खूप छान वाटतं. आमच्या मूर्त्या पण खूप छान आहेत. तर म्हणजे असं आहे माझ्या सासरचं ग्रामदैवत, म्हणजेच रुचिराच्या माहेरचं ग्रामदैवत श्री वरदान मानाई. नक्कीच कधीतरी तुम्हाला जेव्हा योग येईल तेव्हा इथे भेट द्या. खूप सुंदर असं देऊळ आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर म्हणजे आपण गावदेवीच्या मंदिरातनं रुचिराच्या घरी आलो होतो आपण, आणि घरातनंच आपल्याला मागे जायचं आहे. स्वामींचा मठ आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊया. आणि तिथे सध्या कामसुद्धा सुरू आहे, ते सुद्धा बघूया. आमच्या कुंपणाला असा एक छोटासा गेट आहे, क्यूटचा. चला. म्हणजे इथेच आता कामाचा आवाज यायला लागलेला आहे. मागे जे काही मठामध्ये काम चालू आहे, त्यामुळे तिथे रेकॉर्डिंगमध्ये बोलता येणार नाही. मी दाखवीन हे फक्त, पण तुम्हाला आधीच सांगतो, या आधी आपण मठाला भेट दिलेली आहे. तिथला एक विशेष व्हिडिओ पण बनवला आहे. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवरती मिळेल, तर ती जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही पाहू शकता, ही घरापासून येणारी पायवाट आहे, जी थोडीशी टेकडी आहे. ती उतरल्यानंतर लगेच पुढे मठ आपल्याला लागतो स्वामींचा. इतक्या जवळ म्हणजे हाकेच्या अंतरावरती स्वामींचा मठ आहे, जिथे रुचिराची आजी सकाळ संध्याकाळ जाऊन पूजा करतात. इथे छत वगैरे घातलेलं आहे, तर जाऊन बघूया आपण काय काय काम चाललंय तिकडे, आणि दर्शन सुद्धा घेऊया. चला. श्री स्वामी समर्थ. काय सुंदर निसर्ग आहे बघा ना. वाव. इथे अगदी मोरी बनवली आहे पाय धुण्यासाठी वगैरे, हे आपल्याला दिसू शकतं. आपण जास्तीची माहिती मिळाली तर सांगेनच मी तुम्हाला व्हिडिओत. पण यात हे जुनं घर आहे आणि बाजूलाच हा स्वामींचा मठ आहे. म्हणजे इथली जी प्रतिमा आहे, मुख्य प्रतिमा, ती तात्पुरता त्यांनी इथे स्थापन केलेली आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे
आणि इथे आपण येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता. आणि या मठाचा जो गाभारा आहे, मुख्य गाभारा, तिथे आता स्वामींची मूर्ती स्थापन करणार आहे. तर त्याची सगळी तयारी जोरदार इथे चालू असताना तुम्हाला दिसते. आणि इथे खूप सुंदर असं हे झाडाचं टाईल लावलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे ते बॅकग्राऊंड असणार आहे स्वामींच्या मूर्तीला. आणि समोर जी जागा दिसते तिथे स्थापना होईल मूर्तीची. स्वामींच्या पादुका इथल्या म्हणजे इथे भरपूर जोराचं काम चालू आहे. तुम्हाला ऐकायला येणार नाही म्हणून मी जास्त बोलतही नाही. तुम्ही इथे पाहू शकता पटापट कामं चाललेली आहेत. हा अख्खा भाग नवीन आहे, इथे आधी काही नव्हतं. आणि मठाच्या या बाजूला ही जी वास्तू बनते ही भक्त निवास म्हणून बनवलेलं आहे त्यांनी. अजूनही याची कामं चालू आहेत. तर म्हणजे अशा या सुंदर निसर्गामध्ये कोकणातलं हे स्वामी समर्थांचं मठ आहे. आजूबाजूला खूप जुनी अशी टिपिकल कोकणी घरं सुद्धा आहेत. आणि रुचिराच्या आजोळपासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आमचं इथे नेहमी येणं जाणं असतं. आणि ही वाट बघा ना, काय सुंदर वाटते आता. तर रुचिराच्या काय आठवणी आहेत या लहानपणापासूनच्या या मठाबद्दलच्या? मठामध्ये आम्ही आमच्या आजीमुळेच येतो. आमची आजी स्वामींची अहोरात्र म्हणजे पूजाच करत असते. सकाळ संध्याकाळ आरती, नामस्मरण, जप हे आजीमुळे ती आवड आहे. आणि आजीमुळे आम्ही आरती करायला तिच्यासोबत लहान असताना ह्या पायवाटेने इथे यायचो. तेव्हा मठ लहान होता आणि आरती करणारे तेव्हा गावात जास्त मंडळी असल्या कारणाने तेव्हा जास्त छान व्हायचं. आताही होतं, आता त्याचं स्वरूप वाढलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला खूप छान आणि आनंद वाटतोय की इतकं छान आपलं मठ आहे. आणि त्याच्याबरोबर इतकं अन्नछत्र वगैरे ते लोक आता ते सुरू म्हणजे बांधतायत, बांधकाम चालू आहे. तर खूप छान होणार आहे मंडळी. आणि हे काम सुरू व्हायच्या आधी जर कोणाला बघायचं असेल कसं दिसायचं तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्कीच बघा तुम्ही. तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला नक्कीच ती व्हिडिओ आवडेल. आणि तुम्ही इथे भेट दिलीच पाहिजे. काय म्हणता? बरोबर आहे. चला आता घरी.